नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जस्ट बग बग. आणि जर तुम्ही विचार करत असेल की हिला एवढा का घाम आलाय, सो मी आत्ताच कॅफेमध्ये जाऊन आली आहे. इट्स 9 o'clock ऑलरेडी. आणि मला आज सकाळपासून खूप असं काहीतरी खायची इच्छा होत होती. सो म्हणून आज मी बनवते काहीतरी स्पेशल. ते काय ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये कळेल, बट आय कॅन शो यू. थोडासा मेस आहे, सो प्लीज. ही अशी मी थोडीशी तडक्याची तयारी केलेली आहे. अँड काय आहे ते कळेल थोड्या वेळात. सो ही ती डिश आहे जी रेडी होती आहे. इट इज नॉट आपलं नॉर्मल मालवणी पद्धतीचं संकरी. आय एम मेकिंग अ ग्रीन थाई करी विथ प्रॉन्स आणि बेबी कॉर्न्स. कारण भाज्यांमध्ये तेच होतं आणि मला बाकीच्या भाज्या जास्त बघायला आवडत नाही. सो फायनल रिझल्ट मी दाखवते थोड्या वेळाने. राईट हातात पकडलं आहे तर मी खाऊ कसं बट टेस्ट. थाय करीसाठी काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, काही इन्ग्रेडियंट्स मिसिंग आहेत ह्याच्यामध्ये. पण अलिबागमध्ये तसंही इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट थाय करी पेस्ट आणि काफर लाईम लीव्स वगैरे, पण चल जाता है. सो काफर लाईम लीव असं तर थोडंसं असं टँगी फ्लेवर आला असता त्याला, कारण त्याचं थोडंसं असं लेमनी टाईप फ्लेवर असतो. बट ओव्हरऑल इट्स अ विन. म्हणतात ना, ओनली युअर ट्रेनर नोज तुमची कशी पिट्टी पाडायची, ते तुमच्याकडून कसं वर्कआउट करून घ्यायचं. सो मी माझ्या जिमच्या खाली उभी आहे. दिस इज द जिम, रिव्होल्यूशन फिटनेस. आणि मी काय करणार आहे पुढचे 30 days. तेच म्हणतं मी काय करणार आहे पुढचे 30 days हे मी आता कॅफेला जाते. सो मी तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो. तुझे जे व्हिडिओ असतात की नाही, त्या व्हिडिओची लोकप्रियता म्हणजे मुलांना तर आवडतातच आहे, पण माझ्या पालकांनी पण ॲप्रिशिएट केलं की छान करते, छान बोलते दीदी. अर्णवच्या आईला पण आवडतात, त्या पण आवर्जून बघतात. सो त्या सगळ्यांनी तुला खूप आशीर्वाद दिलेत की चांगलं चांगलं काहीतरी छान छान डिशेस किंवा अजून जर काही तुझ्याकडे कंटेंट असेल तर तो दाखवायचा प्रयत्न कर. आणि सगळ्यांनी तिला सदिच्छा. मातोश्री असं करतात की जर काही दिसलं खराब आणि त्याच्यामध्ये काही एवढूसं जरी असलं तर न विचारता फेकून दिलं जातं. सो माझ्याकडे प्रोटीन पावडर होती, हे प्रोटीन, आणि अपॅरेंटली आईला वाटलं की काय ती खराब झाली असेल. सो एक्सपायरी डेट चेक न करता मम्मीने फेकून दिली. सो आता मी जिमवरून जाऊन आली. सो आय हॅड टू. दिस इज मोर दॅन वन स्कूप आहे. So we can do half in it right now. आणि आपण हे टाकूया त्याच्यामध्ये. आय एम युझिंग मसल ब्लेस, कारण काही असे ब्रँड्स आहेत ज्याचं प्रोटीन पावडर मला ॲक्च्युली आवडतं. नीट मिक्स नाही झालं, खूप पांचट लागतं. बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी पांचट. Okay, even how much gram protein is it? Oh, 25. Not bad.
So I'm gonna enjoy my protein. आणि मी नक्की काय करणार आहे हे मी तुम्हाला कॅफेमध्ये जाऊन सांगेन. सो एक दिवस जे मी म्हणत होते की काहीतरी नवीन चालू करणार आहे मी. सो असं आहे की हेल्दी रूट्सला आता थोड्याच महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि खूप छान रिस्पॉन्स होता. अलिबागकरांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. सो मला असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून अजून लोक मोटिवेट होतील की दुसऱ्या कॅफेजमध्ये जाण्यापेक्षा आपल्या कॅफेमध्ये येऊन काहीतरी हेल्दी खातील. सो इन 3, 2, 1 अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी सांगते की मी काय करणार आहे. सो उद्यापासून मी एक 30 days चॅलेंज करणार आहे विथ हेल्दी रूट्स. सो एक छोटे व्हिडिओज किंवा छोटे शॉर्ट्स म्हणता येतील ते मी एव्हरीडे बेसिसवरती टाकीन. Day 1, Day 2, Day 3 इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती. सो तुम्हाला कळेल की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी काय खाणार आहे आणि सगळं जे काही मी खाणार आहे ते कस्टमाइज करून आपल्या कॅफेमध्ये मिळेल. सो तुम्ही जर अलिबागमध्ये राहत असाल आणि तुम्हाला पण असं काही तुमच्या टेस्टनुसार कस्टमाइज करून हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं कॅफे आहे JSM कॉलेजच्या जस्ट समोर. तुम्ही इकडे येऊही शकता. तर हे 30 day चॅलेंज थोडंसं डिफिकल्ट राहणार आहे कारण मी विचार केला की कसं होतं की मी इकडे काम करून झाल्यानंतर घरी गेल्यानंतर काहीतरी वरण भात बनवते किंवा मासे बनवते, फ्राईड फिश. सो असं होतं बऱ्याच वेळा की काहीतरी असंच खाल्लं जातं किंवा सँडविचच खाल्लं जातं. ये क्या बात करता है यार. सो ते तसं काही व्हायला नको म्हणून इट्स गोना बी थोडंसं डिफिकल्ट फॉर मी कारण नो जंक, नो ॲडेड शुगर टाइप्स, नो ब्रेड, नो कोल्ड ड्रिंक्स, चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. नथिंग. आणि बघूया 30 days तर मी बोलतेय पण कितपत मी करू शकते हे आपल्याला कळेलच. सो मला काय म्हणतात ना ते इनडिरेक्टली मोटिवेशन मिळत राहील की मला माझ्या व्ह्युअर्सना दाखवायचं आहे की मी आज काय बनवलंय, आज मी काय खाते. सो असा विचार केलेला आहे मी की मी उद्यापासून चालू करेन. आता बघूया कितपत मी करू शकते ते. आणि तुम्ही जर विचार करत असाल की हिला कसं कळेल की किती खायचंय, काय खायचंय आणि सो मी स्वतः एक शेफ आहे. मी बऱ्याच हॉटेल्समध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्या अगोदरही लॉकडाऊनच्या वेळेस मी माझा न्यूट्रिशनचा कोर्स पण पूर्ण केला आहे. सो आय एम अ सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट ॲज वेल. आणि 2026च्या रेझोल्युशनमध्ये किंवा त्या विजन बोर्डमध्ये अजून एक मी लिहिलेलं की मी स्वतःच्या हेल्थवरती फोकस करेन. सो बघूया आता कसं होतं ते. द गोल इज टू बी अ हेल्थियर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ अँड नॉट जस्ट वेट लॉस ऑर वेट मेंटेनन्स ऑर वॉट एव्हर इट इज. कारण असं जर तुम्ही मनात धरलं की नाही मला एका महिन्यात 10 किलो कमी करायचं आहे, मला एका महिन्यात 5 किलो कमी करायचं आहे, ते नाही होणार. ट्रस्ट मी. कारण मी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा पूर्ण इंडिया युनिवर्समध्ये जेवढे केवढे डाएट असतील ते मी सगळे फॉलो करून बघितले. सो जे असं तुम्ही बघता की हे खाऊन वजन कमी होतं, ते खाऊन वजन कमी होतं, तुमच्या बॉडीनुसार तुमच्या बॉडीला जे सूट होईल त्यानेच तुमचं वजन कमी होणार आहे किंवा मेंटेन होणार आहे किंवा वाढणार आहे. सो प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार, प्रत्येकाच्या बॉडीच्या गरजेनुसार ते वर्क करतं. सो त्याच्यामुळे मी माझ्यासाठी ऑलरेडी एक प्लॅन चॉक आउट केलेला आहे की मला किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे.
आणि ते मी आता उद्यापासून ट्राय करणार आहे. प्लस जिमही चालू केलेलं आहे. मला आतून दाखवता आली नाही जिम आज, कारण योगावाली बॅच आलेली ऑलरेडी आणि खूप गर्दी झालेली. सो चिंटू इन द पिक्चर, चिंटूज मम्मी इन द पिक्चर टू. सो मी तुम्हाला फ्रायडेच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवीन जिम. आंटीज लाइक क्या ही कर रही है, किस्सा बातें कर रही है, तुम्हें क्या पता. ओके, सो मी फ्रायडेच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की जिम आतून दाखवेन की कसं आहे ते. आणि येस, विल सी हाऊ इट गोज. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे. आणि माझं अलिबागमध्ये हे छोटंसं कॅफे आहे जिथे मोस्ट ऑफ द टाइम्स मी ब्लॉग्स बनवते. आणि आपण असे मोठेवाले ब्लॉग्स दर ट्यूजडे आणि फ्रायडेला घेऊन येतो आपल्या चॅनलवरती. आणि असंच तुमचं सपोर्ट देत राहा, असंच प्रेम देत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा आणि मला माझ्या या चॅलेंजमध्ये सोबत द्या. आणि तुम्हाला जरी असं चॅलेंज करायचं असेल तर कमेंट करा, आपण सोबत चॅलेंज चालू करू शकतो. सो आता या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया आपण फ्रायडेला. तोपर्यंत बाय.